रामराम मंडळी, मेधाविनी मंडळाद्वारे आयोजित रामकथा वाग्ययज्ञात सहभागी होताना खूप आनंद होतोय. वंदनीय मावशी केळकरांच्या वाल्मिकी रामायणावरील प्रवचने या पुस्तकातील प्रवचन 9 या भागाचे वाचन करून मी माझी समिधा अर्पण करते. जय श्रीराम. प्रवचन 9. सीतेने हनुमंताकडून रामाला निरोप दिला. या नंतरच्या कथाभागात मात्र इतर ग्रंथ व वाल्मिकी रामायण यात फरक दिसतो. निरोप वगैरे घेऊन आल्यावर मारुती म्हणतो की हे सीतामाई, मी इतक्या लांब समुद्र ओलांघून आल्यामुळे मला फार भूक लागली आहे, तेव्हा काही खाण्यास दे. यावर सीतेला वाटले की या वनातील फळे घेऊन खा म्हटलं तर न जाणो हा सर्व उपवनाचाच विध्वंस करेल, कारण वानर असतो. म्हणून सीतेने सांगितले की झाडावरून खाली पडलेलीच फळे खा, झाडावरच्या फळांना हात लावू नको. आता सीतामाईंची आज्ञा पाळायची म्हणून मारुतीने शेपटीने झाडावरची फळे पाडली व भक्षण केली आणि सर्व वृक्ष फलहीन करून सोडले, असे वर्णन इतर रामायण ग्रंथात केलेले आहे. वाल्मिकी रामायणात मारुती हा एक माणूसच आहे असे म्हटले आहे, पण या ठिकाणी नसला तरी पुढे युद्ध प्रसंगात त्याच्या शेपटीचा उल्लेख अनेक प्रसंगी पाहायला मिळतो. मग ही शेपटी आली कुठून असा प्रश्न उत्पन्न होतो. या ठिकाणी पंडित सातवळेकरांची काही ग्रंथांच्या आधारे संस्कृत श्लोकांचा अर्थ विशद करताना या पुच्छाचे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यांचे पुच्छ या शब्दाचे स्पष्टीकरण बरोबर आहे. ही गोष्ट पुढे युद्धप्रसंगाच्या कथाभागात आलेल्या एका शब्दावरून आपल्याला लक्षात येईल. युद्धाला जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात होते तेव्हा प्रभू रामचंद्र सुग्रीवाला सांगतात की आम्ही 7 जण सोडून तुम्ही सर्व वानर वेश धारण करा. वेश हा शब्द स्पष्टपणे त्या ठिकाणी रामाच्या तोंडी घातला आहे, म्हणजे हा बाह्य पोशाख आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. वानरांची जी युद्ध पद्धती आहे ती मध्ये त्यांची 3 आयुधे दिसली आहेत. एक गदा, धनुष्य आणि पाश. एका खांद्याला धनुष्य, एका हातात गदा, मग पाश कुठे ठेवणार? त्यामुळे हे लोक पाश म्हणजे 20-25 फूट लांबीचा चामडी पट्टा कमरेला गुंडाळीत, अर्थात तो चटकन काढून घेता यावा म्हणून त्याला सुरगाट बांधलेली असे आणि या सुरगाटीचे मोठे टोक पाठीमागे लोंबत असे. या पाशाचा युद्धात फार उपयोग होईल, म्हणून हे वानरगण एखाद्या भूषणाप्रमाणे ते पुच्छ सुशोभित करून ठेवीत. या पाशाच्या साहाय्याने जवळ आलेल्या शत्रूला दूर फेकणे व द्वंद्वामध्ये दूर गेलेल्या शत्रूला जवळ खेचणे ही कामे वानर मोठ्या कौशल्याने करीत. बालवीर पथकामध्ये दोरीच्या साहाय्याने अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी करायला शिकवतात. ज्यांनी हे शिक्षण घेतले आहेत त्यांना हे माहिती असेल. तेव्हा मारुतीचे पुच्छ हे त्याच्या शरीराचा अवयव नसून त्याचं एक आयुध होते, ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. आता सीतेच्या सांगण्याप्रमाणे ज्यावेळी मारुतीची फळे लागलेल्या वृक्षाजवळ आला तेव्हा त्याच्या मनात केवळ क्षुधाशमनाचेच विचार नाहीत, तर त्याच्या मनात असा विचार आला की सीता जर तेथे आहे तर तिच्या मुक्ततेसाठी आम्हाला या राज्यावर चाल करून यावे लागणार, आणि चाल करून यावे लागणार तर जर खरे तर मग त्या राज्याची जितकी माहिती करून घेता येईल तितकी करून घेतली पाहिजे. रावणाचे मांडलिक, मंत्री, सेनापती हे सर्व मला पाहता आले पाहिजे. त्यांची शास्त्रास्त्रे, युद्ध पद्धती त्यांचे ज्ञान झाले पाहिजे. पण हे घडावे कसे? तर काहीतरी घोर अपराध करून सेवक आपल्याला रावणासमोर नेतील असे करावे. इथेही मारुतीच्या चणाक्ष बुद्धीची चमक दिसते. सीता आहे एवढे सांगून सामकाम्याप्रमाणे तो परत गेला नाही, तर लंका नगरीतील नागरिकांची अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न त्याने केलेला दिसतोय. खाण्यासाठी फळे तोडण्याच्या निमित्ताने मारुतीने उपवनाच्या रक्षकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. त्याने त्यांच्याशी युद्ध सुरू केले व काही जणांना मारले. अर्थातच ही वार्ता रावणाच्या कानी गेली. त्याने आपल्या अक्ष नावाच्या मुलाला बंदोबस्तासाठी पाठवले, पण मारुतीने त्याचा युद्धात वध केला. ही बातमी कळताच रावणाने आपला महापराक्रमी शस्त्रास्त्र विद्येत निपुण असा इंद्रजित नावाचा पुत्र मारुतीला शासन करण्यासाठी पाठवला. तो येताच मारुती समजला की आपले काम झाले आहे. इंद्रजिताने ब्रह्मास्त्र संपादन केले असल्याने त्याने लगेच मारुतीवर त्याचा प्रयोग केला व मारुतीनेही आपण ब्रह्मास्त्राने बद्ध झालो आहोत असे भासविले. वास्तविक मारुती कोणत्याच अस्त्राने बद्ध होऊ शकत नव्हता, कारण त्याने तसा वर प्राप्त करून घेतला होता.
पण उगीच दंगल करण्यात वेळ घालवायचा नव्हता, म्हणून त्याने बद्ध झालेल्याचे ढोंग केले. इकडे इंद्रजिताला वाटले की आपण याला हरविले, म्हणून मारुतीला सेवकांच्या स्वाधीन करून तो रावणाकडे निघून गेला. सेवकांनी मारुतीचा पराक्रम आधीच पाहिलेला असल्याने इंद्रजित जाताच ते भिवू लागले. त्यांनी उपवनातल्या काही बळकट वेली आणून मारुतीला बांधून टाकले. पण एकाच झटक्यात त्या वेलींची बंधने तोडून ताडकन उडून मारुती लांब उडी मारून सुटून गेला. ब्रह्मास्त्राचे शास्त्र असे आहे की त्याने बद्ध असलेल्याला दुसरे बंधन घातले की ब्रह्मास्त्राचे बंधन सुटतात. पण ही गोष्ट त्या सेवकांना माहीत नव्हती आणि मुळातच बद्ध न झालेला मारुती मात्र हे जाणत होता. म्हणूनच त्याने प्रथम असे बद्ध झाल्याचे ढोंग केले, तसे आता सुटल्याचेही ढोंग करून तो सुटून गेला. मारुती जो निघाला तो मोठ्या धीटपणाने थेट रावणाच्या दरबारात येऊन उभा राहिला. त्याच्या आकस्मिक येण्याने रावण पण प्रथम दचकलाच. ज्यांनी अशोकवनात धिंगाणा घातलेला त्याला पाहिले होते ते दरबारी एकदम ओरडले, हाच तो उन्मत्त वानर, पकडा याला. इतक्यात बाहेरून धावत आलेले द्वारपाल व रक्षक यांनी त्याला पकडले. मारुतीला पकडून घ्यायचेच होते. त्याने मुकाट्याने स्वतःला बद्ध करून घेतले. जटायू बरोबर केलेल्या युद्धात रावणाला अनुभव आला होता की वन्य जमातीतील माणसे खरे बोलतात. म्हणून रावण इथे मारुतीला विचारतो, हनुमंता, तुझा मृत्यू कशात आहे? यावर तो सांगतो की माझा मृत्यू माझ्या शेपटीत आहे. या प्रसंगाचे वर्णन इतर रामायणातून असे आहे की मारुतीचे शेपूट जाळण्यासाठी त्याला चिंध्या गुंडाळल्या, पण मारुती आपले शेपूट वाढवित होता. लंकेतील सारी वस्त्र संपली तरी त्याचे शेपूट काही झाकले जाईना. शेवटी रावण म्हणतो की अशोकवनात सीता आहे, आता तिचे वस्त्र शेपटीला गुंडाळण्यासाठी घेऊन या. तेव्हा मग मारुती आपली शेपूट लहान करून घेतो. वाल्मिकी रामायणात असलेले वर्णन असे काहीच नाही. मारुतीच्या शेपटीला चिंध्या गुंडाळून त्यावर तेल ओतले आणि ती पेटवण्यासाठी अग्नीवर ठेवली, पण अग्नी प्रज्वलित होईना. तेव्हा मारुती रावणाला म्हणाला, तुझ्याकडे एवढा मोठा पुच्छ यज्ञ होतोय, तू तर यजमान आहे, म्हणून अग्नी प्रज्वलित करण्याचा मान तुझाच आहे. रावणाला ही गोष्ट पटली. त्याने फुंकर मारताच अग्नी प्रज्वलित झाला, पण रावणाची दाढी जळली. म्हणजे मारुतीची विटंबना होण्याऐवजी रावणाचीच तिथे फजिती झाली. अशा प्रकारे रावणाला खजील करून आपले जळके पुच्छ घेऊन मारुती उड्या मारू लागला. तो आपल्याला अनुकूल असलेल्या लोकांची गृहे टाळून इतरांना आगी लावीत आणि शक्य तितके लंकेचे बारकाईने निरीक्षण करत वरकरणी प्राणभयाने वेड्या वेगळ्या उड्या मारीत, परंतु वास्तविक हेतू पुरस्सर लंकेची जाळपोळ करीत निघाला. यामुळे लंकेत गोंधळ माजला. लोक थोडा वेळ विचलित झाले आणि मारुतीने यथास्थित इकडे तिकडे फिरून झाल्यावर आपले पुच्छ सागरात जाऊन विझवले आणि तो पुन्हा दुप्पट उत्साहाने परतीराला आला. श्रीरामाकडे येऊन त्याने सर्व हकीकत सांगितली, लंकेची सर्व माहिती सांगितली आणि सीतेने दिलेले चूडामणी रामाच्या हाती दिला. तो चूडामणी दृष्टीस पडताच मिश्र भावनांनी रामाचे हृदय उचंबळून आले. सीतेचा शोध लागला म्हणून जितका आनंद झाला होता तितकेच दुःख तिच्या स्थितीचे वर्णन ऐकून रामांना होत होते. परंतु स्वतःचे मन आवरून त्यांनी जवळच उभ्या असलेल्या सुग्रीवाला विचारले, आता पुढे काय? एकदा आपण सागरावर सेतू बांधा आणि मग लंका आपलीच आहे, असे सुग्रीव म्हणाला. अगदी अर्वाचीन काळातला पाश्चिमात्य राष्ट्रातील कुशल सेनानी जो नेपोलियन, त्यानेही असेच उद्गार काढले होते. ज्याच्या कोशात अशक्य हा शब्द नव्हता. असा नेपोलियन म्हणाला होता की 4 तास ब्रिटिश खाडीवर आम्हाला स्वामित्व मिळू द्या, मग ही ब्रिटिश बेटे आमचीच आहेत. अगदी असेच इतक्याच आत्मविश्वासाचे उद्गार एका वन्य जमातीच्या राजाने सेनापतीने काढलेले पाहून मन थक्क होते. समुद्रावर सेतू बांधला पाहिजे असे म्हणतात सर्व मंडळी सागर तीरावर आली आहेत. रामांनी सागराची प्रार्थना केली, त्याचे पूजन केले. नंतर साक्षात सागराने मानव रूपाने रामांना दर्शन दिले असे आपल्याला पुष्कळ ठिकाणी वाचायला सापडते. परंतु मला या प्रसंगाची कल्पना जशी वाटते तशी मी आपल्या पुढे ठेवणार आहे. प्रार्थना करूनही सागर मार्ग देईना, तेव्हा रामांनी धनुष्याला बाण लावला आणि तो बाण सोडण्यास सिद्ध झाले असे पाहून सागर मनुष्य रूपाने हात जोडून त्यांच्या पुढे प्रकट झाला असे वाचनात येते. परंतु याचा अर्थ असा की एखाद्या गोष्टीवर
एकाग्र चित्ताने दृढ निष्ठापूर्वक मनुष्य विचार करू लागला म्हणजे त्याच्या अंतःकरणाचाच कौल त्याला मिळतो, दृष्टांत होतो. अंतःकरण आणि बुद्धी त्याचे तादात्म्य होऊन योग्य निर्णयाप्रत मनुष्य पोहोचतो. चित्त एकाग्र करण्याचे मनुष्याचे सामर्थ्य जितके अधिक तितका हा निर्णय अचूक मिळण्याची शक्यता अधिक. याबरोबरच निष्ठा आणि तळमळ मनात असण्याचीही आवश्यकता आहे. अंगीकृत कार्याबद्दलची तळमळ, परमेश्वराच्या ठिकाणी नितांत श्रद्धा, चित्ताची पूर्ण एकाग्रता या सर्व गोष्टी रामाचे ठिकाणी होत्या. म्हणूनच हातात धनुष्य बाण घेऊन स्थिर चित्ताने उभे राहताच त्यांच्या मनात एक कल्पना स्फुरली. अंतःकरणातील जागृत झालेल्या परमेश्वराने त्यांना आदेश दिला की तुझ्या सैन्यातील नल नावाचा वानर वास्तुशास्त्रज्ञ आहे. तो सागरावर सेतू बांधू शकेल. इतर रामायणातून असे वर्णन आहे की नलाला ऋषींनी वर दिलेला होता की तू पाण्यात जो दगड टाकशील तो तरते, आणि अशा तऱ्हेने तयार झालेल्या पुलावरून रामाने परतीराला जावे असे सागर त्याला सांगतो. आणि नलाला वर कशा करता दिला होता तर लहानपणी तो शालिग्राम म्हणजे देवच पाण्यात नेऊन टाकीत होता म्हणून. पण वाल्मिकी रामायणात असे वर्णन आहे की नल नावाचा वानर विश्वकर्म्याजवळ वास्तुशास्त्राचे अध्ययन केलेलं आहे, त्यामुळे त्याला सेतू बंधनाचे तंत्र अवगत आहे. या नलाने 5 दिवसात शतयोजने लांबीचा सेतू सागरावर बांधला. या सेतूवरून राम सुग्रीवासह सर्व सैन्य पार करून, सर्व सागर पार करून परतीराला आले. येथे त्रिपुराचल नावाचा पर्वत आहे. याच्या एका शिखरावरती रावणाची लंका नगरी वसलेली आहे. याच पर्वताच्या दुसऱ्या शिखरावर रावणपुत्र इंद्रजिताची निकुंभिला नगरी वसलेली आहे. आणि या पर्वतावरच एक मोठे पठारी मैदान आहे ज्याचे नाव सुवेलाचल. त्या ठिकाणी श्रीराम, सुग्रीव आणि त्यांचे सैन्य उतरले. रामाचे सैन्य सुवेलाचलावर उतरल्याची बातमी मिळताच रावणाचे 2 हेर, शुक व सारण या नावाचे वानरवेश धारण करून रामाच्या सैन्यात येऊन मिसळले. रामाच्या बलबलाचा अंदाज घेण्याच्या हेतूने ते इथे आले होते, परंतु वानर सैन्यात ते फार वेळ छपून राहू शकले नाही. इतर वानरांनी त्यांना ओळखून पकडून रामाच्या पुढे उभे केले. त्यांची काही चौकशी करून रामचंद्रांनी मात्र त्यांना सोडून दिले. ते रावणाकडे परत गेल्यावर त्यांनी रावणाला सांगितले की रामचंद्रासारख्या थोर पुरुषांशी आपण तह करावा. सुवेलाचलावर सैन्य सुस्थिर झाल्यानंतर श्रीराम व सुग्रीव तेथील एका उंच टेकडीवर जाऊन उभे राहतात. कारण रामांना वाटले की रावणाची लंका नगरी आहे तरी कशी हे आपण एकदा पाहावे. हेरांकडून रामाला कळले की रामाचे सैन्य सुवेलाचलावर उतरले आहे, त्यामुळे दुरून एकदा शत्रू सैन्यावर नजर टाकावी अशा विचाराने रावण नगराच्या तटबंदीचे जे प्रवेशद्वार होते त्यावरील गोपुरावर उभा राहिला. असे दोघे रावण व रामचंद्र बऱ्याच दुरून एकमेकांचे निरीक्षण करत होते. रामाच्या बरोबर असलेल्या सुग्रीवाने रावणाला पाहिल्याबरोबर त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात काही न सांगता सवरता त्याने एकदम रावणाकडे झेप घेतली आणि तो रावणाला जाऊन भिडला. रावण बेसावध असल्याने त्याचे मुकुट सुद्धा धुळीत पडले. थोड्या वेळ दोघांचे द्वंद्व झाले आणि रावणाच्या हातून सुटून सुग्रीव पुन्हा रामाजवळ आला. त्याने रावणाकडे झेप घेतल्यापासून राम थोडा अस्वस्थपणे त्याच्याकडे पाहत राहिले होते. सुग्रीव परत आल्यावर रामांच्या नजरेतील अस्वस्थपणा लोपून तिथे जरा कडकपणा दिसू लागला. गंभीर स्वरात ते म्हणाले, सुग्रीवा, आता अविचारीपणाने तू स्वतःवर व आम्हावर केवढा गंभीर प्रसंग ओढवून आणला होतास याची कल्पना आहे का तुला? तू एकटा जाऊन रावणाला भिडलास. तुझे काही बरे वाईट झाले असते तर आपण एवढे मोठे सैन्य घेऊन ज्या कामासाठी आलो आहोत त्याची काय गत झाली असती? सेनापतीला असा उतावळीपणा शोभत नाही. सेनापतीला संयम, समयसूचकता याची नितांत आवश्यकता आहे. तोच जर बेतालपणाने वागू लागला तर त्याचे अनुचर शिस्तीत वागणार नाही. म्हणून सेनापती या नात्याने तुझवर फार मोठी जबाबदारी आहे. ती ओळखून तू वागावेस. आता यापुढे तू माझ्या परवानगी वाचून काहीही करू नकोस. दुसऱ्या दिवसापासून युद्धाला सुरुवात करावी असा विचार ठरला. पण तत्पूर्वी रावणाला पुन्हा एकदा समोपचार रुचतो का हे पाहावे म्हणून कोणीतरी मुत्सद्दी शिष्टाई करता पाठवण्याची कल्पना निघाली.
ती पक्की झाली तेव्हा असा मुत्सद्दी कोण निवडावा? तेव्हा सर्वानुमते वालीपुत्र अंगद किष्किंधेचा युवराज याला पाठवायचे ठरले. अंगद शिष्टाई करता रावणाकडे आला. रावणाच्या दरबारात त्याने अतिशय उत्तम भाषण करून रामाचा पक्ष कसा बरोबर आहे, त्याच्याशी सलोखा करणे कसे रावणाच्या हिताचे आहे हे सभेला पटवून दिले. पण पराक्रमी पुरुष मानी असतात, या नियमाला रावणही काही अपवाद नव्हता. अंगदाच्या भाषणाने तो जराही प्रभावित झाला नाही. त्याने ठामपणे सांगितले, अंगदा, रावणाच्या जीवनात फक्त 2च गोष्टी संभावतात. एक, सीतेसह लंकेच्या राज्याचा उपभोग किंवा मृत्यू. तिसरी स्थिती माझ्या जीवनात पत्करणे मी शक्य नाही. अंगदाने समोपचार सुचवण्यापूर्वी रावणाचे बंधू कुंभकर्ण आणि बिभीषण यांनी रावणाला असाच सल्ला दिला होता आणि त्यावेळी रावणाने असेच निर्वाणीचे उत्तर त्यांनाही दिले होते. वास्तविक अंगद शिष्टाईचा भाग इथेच संपला आणि शेवटी राम रावण युद्ध झाले, जे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. परंतु इतर रामायणातून अंगद व रावण यांच्यातील जे संभाषण दिलेले आहेत तेही विचारात घेण्यासारखे असल्यामुळे ते येथे सांगणे अप्रस्तुत होणार नाही. अंगद सभेमध्ये उपस्थित झाल्यानंतर रावण त्याला विचारतो, तू कोण आहेस? कोणत्या नात्याने शिष्टाई करण्यासाठी आला आहेस? त्यावर अंगद म्हणतो, मी रामदूत अंगद आहे. पण तुझ्याप्रमाणेच माझाही तुला प्रश्न आहे की तू कोण आहेस? ज्या रावणाचा त्रिभुवनात दरारा आहे, ज्याच्या पुढे अखिल विश्व भीतीने चळाचळा कापते, तो मी लंकाधीश रावण. अंगदा, तुला हे माहीत नाही? वरीलप्रमाणे रावणाचे भाषण ऐकून अंगद मिश्किलपणे हसून म्हणाला, मला फक्त 3 रावण माहिती आहे. हा 4था रावण कोण हे मला माहीत नाही. या उत्तराने रावण जरा दचकला. हे आणखी 3 रावण कोण हे तर आपल्याला माहीत नाही. या वानराला कसे माहिती? याचे रावणाला आश्चर्य वाटले. त्याने अंगदाला विचारले, हे कोणते 3 रावण सांग पाहू? ज्याचा बळीराजाने पराभव केला तो पहिला रावण. अंगदाने सांगितले. दुसऱ्याच्या तोंडून आपल्या पराभवाची आठवणी ऐकून मनुष्य खजील होतो. रावणाचे धैर्य ढासळावे म्हणूनच अंगदने कदाचित हा प्रयोग केला होता. तो पुढे म्हणतो, सहस्त्रार्जुनाने ज्याला पराभूत केले तो दुसरा, आणि तिसरा रावण जो की ज्याला वनराज वालीने पराभूत करून पळता भुई थोडी केली होती. हे 3 रावण मला माहिती आहेत. ज्या वानर राजाने रावणाचा पराभव केला त्या वालीचा मी मुलगा. माझ्या पित्याने खेळण्यासारखे तुला माझ्या पाळण्यावर आणून बांधला होता, याची तुला आठवण नाही का? आता रावण फारच खजील झाला होता. तो अंगदाला म्हणू लागला होता की अरे, वाली तर माझा भाऊ होता. आपण दोघे शेजारी आहोत म्हणून आपण मित्रही आहोत. तू कशाला उगीच्या युद्धाच्या दुष्मचक्रीत पडतो? पण अंगद काही रावणाला वश झाला नाही. अंगदाची शिष्टाई सफल झाली नाही तरी रावणाला त्याच्या पराभवांची आणि इतरांच्या पराक्रमाची आठवण देऊन थोडा वेळ का होईना निष्प्रभ करण्याचे काम त्याने साधून घेतले, एवढे मात्र खरे. इथेच थांबते. श्रीरामचंद्र अर्पणमस्तु.